पूर्वी कृष्णाचा बाळाचा फोटो ठेवायचा, आयडियल बाळ तसं पाहिजे, म्हणजे एवढं व्हिज्युअलायझेशनचे फायदे आहेत. हे सोडून तुमचं जेनेटिक आहे ते तर बाळामध्ये येणारच आहे, पण नक्कीच तुम्ही हा संकल्प करून, हा गर्भधान संस्कार ज्याच्यात आहे, जे तिथेच आपण संकल्प करतो की मला सुप्रजा हवी आहे. मग सुप्रजामध्ये हे सगळे अँगल आले, इंटलेक्च्युअल दिसणं आलं, आणखीन सगळ्या गोष्टी आल्या, त्याचं व्यक्तिमत्व आलं. तर हे सगळं कसं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही लिहूनही काढू शकता की मला असं बाळ हवंय. मग ते तुम्ही इमॅजिन करून ते त्या बाळापर्यंत पोहोचवू शकता. पण जेनेटिक हा पार्ट राहणार आहे, त्याच्यामुळे जेनेटिक्स जे आहेत ते तर बाळामध्ये येणार आहेत, पण ते कसं आणखीन आपल्याला निखरता येईल हे नक्की गर्भसंस्काराने आपल्याला मिळू शकतं बाळामध्ये. आता एखादा कबड्डी प्लेअर आहे, खो खो प्लेअर आहे, त्याला वाटतं की नाही आपल्याला आणखीन कुठला स्विमर करायचा आहे, आणखीन क्रिकेट प्लेअर करायचं आहे, तर तो होईलच ना, कारण की ऑलरेडी त्याच्या जेनेटिक्स मध्ये ते आहे, गेम हा आहे. तर अशा प्रकारे आपण नक्कीच आपल्याला या गोष्टी मिळू शकतात.